मग आज काय स्पेशल बनवतेस? आज नेहमी मी तुम्हाला विचारते ना, हा. मग आज तुमच्यासाठी मी एक स्पेशल असा पदार्थ बनवते व्हेरी गुड. जो प्रेक्षकांना आपल्या नक्की आवडेल आणि तुम्हालाही वा वा आवडेल. वा वा. हा, तर मग आपण त्या पदार्थासाठी लागणारं साहित्य पाहूया. हा पाहिजे चल. मी दाखवू का तुम्ही दाखवताय? मी दाखवतो ना. ओके. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हे बीट आहे ते किसून घेतलेलं आहे. हो, कारण मोठे तुकडे काढले ना तर ते शिजत, पण स्मॅश ते होतं. स्मॅश करता येत नाही. गाजर आहे ते पण किसून घेतलेलं आहे. हा, ही शिमला मिरची आहे. एक शिमला मिरची घेतली ना. एक शिमला मिरची आहे. कांदा आहे या ठिकाणी. झालं. हे अहोनी अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे बघा. आणि ह्या भाज्या सगळ्या स्वच्छ धुतलेल्या आहेत. हा, स्वच्छ धुवून घेतले. हो, स्वच्छ धुवून भाज्या घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये फ्लॉवर आहे हा, आणि बटाटा आहे. फ्लॉवर आणि बटाटा दोन्ही आहेत. याच्यामध्ये मटार आहे. हा, पाऊण वाटी मटार घेतलेत. हा. त्यानंतर फोडणीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. जिरं, हा, मोहरी, हळद, लाल तिखट, हा, जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे ही विकतची आहे मात्र. आणि फ्रेश फ्रेश अशी कोथिंबीर आणि पावभाजी मसाला. यावरनं आता प्रेक्षकांना लक्षात येईलच की आपण पावभाजी बनवणार आहोत. आणि तेल आणि बटर. हो, तेल, बटर आणि पाव. येस. ओके, चला मग रेसिपीला सुरुवात करते. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तर मी डायरेक्ट आता ही पावभाजी जी आहे ती डायरेक्ट कुकरमध्ये करते. कुकरमध्ये मी हे बघा तेल घातलंय. त्यानंतर आपण जिरं घालूया. जिरं तडतडलं की थोडी मोहरी घालूया. जिरा आणि मोहरी. त्यानंतर कांदा घालूया. आता कांदा घातलेला आहे पहा. आता हा चांगला लालसर तळून घेऊया. तर कांदा आपला तळतो आहे तोपर्यंत आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. आता आलं लसूण पेस्ट पण आपण घातलेली आहे. आता छान परतून घेऊया. आता आपण याच्यामध्ये हळद तुम्ही घालता काय मला माहित नाही, पण मी या ठिकाणी थोडीशी हळद घालत आहे आणि लाल मिरची पावडर सुद्धा घालत आहे, 1-1.5 चमचा अंदाजे. आणि हे जरा बेसिक मसाले असे चांगले परतून घेते. यानंतर टोमॅटो घालते. हे बघा छान टोमॅटो घातलाय मी. टोमॅटो आता परतून घेते. त्यानंतर आपल्या ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या घालूया. पहा, गाजर, त्यानंतर हे जे बीट आहे ते घालून घेऊया. यानंतर फ्लॉवर आणि बटाटा. आता हा जो फ्लॉवर आहे तो आधीच मी स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात चिरून घेतला होता. त्यानंतर हे सोललेले मटार. आज आपल्याकडे सारखे लाईट जात आहेत त्यामुळे मगाचा जो एपिसोड आहे तो आपल्याला पूर्ण करता आला नाही. आपण सगळ्या भाज्या फोडणी देऊन सगळ्या भाज्या मीठ, तिखट, पावभाजी मसाला घालून शिजण्यासाठी ठेवलेल्या आहेत. आता कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर भाज्या शिजून निघतील. मग आपण त्याला छान असा तडका देणार आहोत. दाखवता आलं नाही पण ह्या भाज्या बघा छान शिजलेल्या आहेत. आता यांना छान असं बारीक करून घेऊया आणि मग फोडणी देऊया, पुन्हा तडका देऊया. तर या ठिकाणी लाईट गेलेले आहेत आणि मेणबत्तीच्या प्रकाशातच आज आपण ही पावभाजी जी आहे ती करत आहोत. ही चांगली स्मॅश केली आहे ह्या भांड्याने. आपण कधीतरी पावभाजी करतो त्यामुळे मग जे पावभाजी स्मॅशर जे असतं ते तसंच पडून राहतं. त्यामुळे मी काही ते घेतलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या पेल्याने मी चांगली अशी स्मॅश केलेली आहे भाजी. आता आपण ती फोडणीला देऊया. ऑलरेडी हिला फोडणी चांगली बसलेली आहे. एक तडका देऊया फक्त आणि उकळ काढूया. हे बघा कढई ठेवलेली आहे मी इथे. हे बघा जिरं मोहरी घातलेली आहे, हळद घातलेली आहे आणि लाल तिखट घातलं. तर ही बघा पावभाजी आता चांगली शिजायला ठेवली आहे. कट बघा किती छान आलाय तो. आता आपल्याकडे लाईट गेलेले आहेत त्यामुळे मेणबत्तीच्या प्रकाशात हे व्हिडिओ आम्ही करत आहोत. तर ही बघा पावभाजीला चांगली उकळ येत आहे.
आता या ठिकाणी आपण हा जो पावभाजी मसाला आहे तो घालून घेऊया. मगाशी शिजताना मी घातला होता, पण थोडासा वरती घातलाय. आणि बघा आता उकड चांगली येऊ दे, उकळू दे चांगली, शिजू दे चांगली. थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर घालूया आणि मग 2-3 मिनिटांनी भेटूया. कॅन्डल लाईट अहोंनी बटर टाकलेलं आहे पावभाजीमध्ये आणि पावभाजी चांगली उकळत आहे. बटर घातलेलं आहे, पावभाजी सुद्धा छान इथे शिजत आहे. याच्यामध्ये सुद्धा बटर घातलेलं आहे. आता तुम्हाला सर्व करून दाखवते. अहोंनी बटर घातलेलं आहे आणि मी आता कोथिंबीर घालते, फ्रेश अशी कोथिंबीर. तर बघा इथे लिंबू आहे, कांदा आहे, ब्रेड ठेवलेले आहेत बटरवरती भाजून. तर अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कारण आता इथे काळोख आहे खूप, कारण लाईट गेलेले आहेत त्यामुळे खूप काळोख आहे. पण त्यामध्ये सुद्धा आम्ही कॅन्डल म्हणजे मेणबत्तीच्या आणि मोबाईलच्या उजेडामध्ये ही रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.